नमस्कार मित्रांनो, शिंदेगडाला सर्वात मोठं खिंडार आमदारकी न मिळाल्यानंतर आता मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार आता सोडतायत पक्ष. डायरेक्ट आपल्या पदांचे थेट राजीनामे. शिंदेगडातील 5 आमदार कोण आहेत मित्रांनो, जे आता प्रचंड नाराज आहेत. सर्वात महत्वाची शिंदेगडाविषयी बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरते तोच शिंदे गटामध्ये मोठमोठ्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली. शिंदेनी आम्हाला फसवलं अशा प्रकारच्या वावड्या सध्या आमदार उडू लागल्या आहेत. त्यातीलच पहिले आमदार म्हणजे प्रकाश सुर्वे यांनी तर मोठमोठ्याने रडून सांगितलं की मी सामान्य घरातील आहे, माझ्या 5वीला संघर्ष बोललाय, त्यामुळे मी कितीही काम केलं तरी मला पद मिळत नाही असं त्यांनी आपले डोळे भरून रडून म्हटलंय. त्यावेळेस त्यांना उद्धव ठाकरेंची आठवण झाल्याचंही दिसलं. त्यानंतर तानाजी सावंत असतील किंवा अब्दुल सत्तार असतील किंवा दीपक केसरकर या देखील मंत्र्यांना सर्वात मोठा झटका बसलाय. तानाजी सावंत यांनी तर आपल्या बॅगा त्या हॉटेलमध्ये ठेवूनच शपथविधी चालू असताना तिथून पळ काढल्याने सध्या सावंत कमालीचे नाराज आहेत. ते कोणता निर्णय घेतात याकडे देखील बघावं लागेल, कारण की गेल्या 2 टर्म मध्ये मंत्री असणारे तानाजी सावंत यांना घरी बसल्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत. दीपक केसरकर यांना शिंदेनी 2 वेळा भेट नाकारल्यामुळे आणि आता मंत्रिपद न दिल्यामुळे